कोरडं वाकडं तिकडं वळलेले एक झाड गावाच्या टोकाला उभं होतं. गावकरी त्याला शापितवड म्हणायचे. संध्याकाळनंतर कोणीही तिकडे जायचं धाडस करत नसे. सूरज, शहरातून गावात आलेला तरुण, गावकऱ्यांच्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नव्हता. त्याने ठरवलं, आज रात्री मी त्या झाडाखाली जाईन. रात्री 12 वाजता सूरज त्या झाडाखाली पोचतो. सगळं शांत. अचानक वाऱ्याचा जोर वाढतो. झाडाच्या फांद्या थरथरू लागतात. कुठून तरी कुजबूज ऐकू येते. सूरज मागे वळतो. तेव्हा झाडाच्या बुंध्याजवळ एक धूसर स्त्री आकृती दिसते. केस पुढे, चेहरा अस्पष्ट. ती हळूहळू त्याच्याकडे येते. सूरज भीतीने मागे सरकतो, पण त्याचे पाय हलत नाहीत. झाडाच्या फांद्या जमिनीवर येऊन त्याला धरतात. स्त्रीचे डोळे आता रक्तासारखे लाल झाले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी शोध घेतात. झाडाजवळ सूरजचं फक्त शर्ट आणि एक डायरी सापडते. डायरीत शेवटचं वाक्य लिहिलेले असतं, ती झाडातच आहे. त्या दिवसानंतर झाडाभोवती मोठं कुंपण टाकण्यात आलं, पण काही लोक अजून रात्री झाडाजवळून रडण्याचा आवाज ऐकतात.